नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात ॲनालायझर लोकनीती. जो एक अतिशय धार्मिक आस्थेशी खेळ करणारा, उपहास करणारा, अवहेलना करणारा जो विषय समोर आलेला आहे, फार भयानक असा तो प्रकार आहे. तिरुपती देवस्थान जे आहे, हा जो बालाजी आहे, शेकडो नाही करोडो लोकांचं श्रद्धास्थान आहे. आणि या बालाजी मंदिरामध्ये जेव्हा लोक जातात आणि ते येताना तिथला प्रसाद, तो जो तिथला बुंदीचा लाडू अतिशय प्रसिद्ध असा आहे, तो घेऊन येतात. आणि जे तिथे नाही गेले त्या सगळ्या आपल्या नातेवाईक, मित्रमंडळी, इतर भक्तांना तो प्रसाद वाटप केला जातो. म्हणजे जे प्रत्यक्ष गेले ते लोक मर्यादित आहेत, पण तिथून आल्याच्या नंतर तो प्रसाद ज्यांच्या ज्यांच्या घरी जातो असे भरपूर लोक आहेत. म्हणजे ही श्रद्धा अशी आहे की आपण जरी नाही जाऊ शकलो, त्या बालाजीचा प्रसाद आपल्याला घरी मिळाला, लोक त्याला श्रद्धेनं नमस्कार करतात आणि मग त्याचं सेवन करतात. या प्रसादाच्या लाडूमध्ये ते जे तूप वापरले जातं, ह्या तुपाचे भाव चढलेले होते, कारण की कर्नाटकातलं जे सरकार आहे काँग्रेसचं, त्यांनी तिथल्या नंदिनी दुधाची किंमत वाढवली. दुधाची किंमत वाढल्यामुळे त्यापासून तयार होणारं तूप, त्याची किंमत वाढली. आणि ही जी सप्लाय करणारी एजन्सी होती, त्यानं कॉम्प्रोमाइज करायचं, तडजोड करायचं म्हणून ह्या तुपामध्ये दुसऱ्या तुपाचं मिश्रण केलं, दुसऱ्या चरबीचं मिश्रण केलं, ज्याच्यामध्ये गोमांसाची चरबी होती, त्याच्यामध्ये माशाचं तेल होतं, त्याच्यामध्ये डोकराची म्हणजे पोर्क म्हणतात त्याला, त्याची चरबी होती. हे सगळं आता त्याच्यावरचा गौप्यस्फोट स्वतः आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनीच केला. म्हणजे कुठल्या तरी सोम्या गोम्याने उठला आणि हा आरोप केला असं नाही. आता ह्या निमित्तानं ह्याच्यातली पूर्णपणे राजकीय चर्चा बाजूला ठेवा. वारंवार काय होतं, अशा एखाद्या विषयामध्ये हिंदू मुस्लिम करायचं किंवा त्याच्यामध्ये पक्ष आणायचे आणि त्याच्यातून मूळ विषय बाजूला ठेवतं. सरळ साधा मुद्दा आहे. ज्या भाविकाची श्रद्धा आहे, जे भाविक करोडो रुपये सगळ्यात जास्त उत्पन्न ह्या देवस्थानला आहे, अशा ज्या भाविकांनी दिलेल्या देणग्यातून त्या ठिकाणचा कारभार चालतो, नव्हे त्या देणग्यातून सरकार तो पैसा इतर कामासाठी सुद्धा वापरतं. मग इतका साधा प्रश्न होता की ह्या सगळ्या भक्तांची जी अपेक्षा असायची की त्या ठिकाणचा प्रसाद अशा पद्धतीनं शुद्ध असावा, त्या ठिकाणी अशा पद्धतीच्या पूजा व्हाव्यात, हे जे सगळं अपेक्षित असतं, त्याच्यामध्ये ढवळाढवळ करायचा अधिकार शासनाला कसं काय आहे? तुम्ही जे धार्मिक स्वातंत्र्य दिलेलं आहे, माझ्या आस्थेचे जे विषय आहेत, त्याला सर्वसामान्य लोकांच्या बाकीच्या कुठल्याला बाधा न येता पूर्णपणे पालन करायचा मला अधिकार आहे. दुसऱ्या कुठल्या एखाद्या मशिदीमध्ये मी गेलो आणि तिथं वाटप केला जाणारा प्रसाद हा चांगल्या तुपातला आहे की नाही, त्याचा जो काय अन्न आहे, ह्याच मी अपेक्षा केलेली नाहीये. मी कुठल्या लंगरमध्ये गेलो, शिखांच्या गुरुद्वाऱ्यामध्ये गेलो, तिथला जो त्यांनी जे अन्न वाटप लंगर लावलेलं असतं, त्या लंगर मधले कुठले अन्न पदार्थ आणि काय असावेत त्याच्याबद्दल मी अपेक्षा व्यक्त केलेल्या नाहीयेत. माझं जे श्रद्धास्थान आहे, करोडो लाखो हिंदूंचं जे श्रद्धास्थान आहे, त्या श्रद्धास्थानावरती त्यांनी दिलेल्या देणग्यातून ज्या पद्धतीची तिथे सगळी जी व्यवस्था असते आणि त्याच्यातून तयार होणारा जो प्रसाद आहे, त्याची तर ती माझी अपेक्षा आहे, तो माझा अधिकार आहे, तो माझा हक्क आहे. आणि सगळ्यात जो ह्याच्यामुळे निमित्ताने समोर येणारा जो विषय आहे, हे सगळं तात्कालिक बाजूला ठेवा. आत्ताचे तिथले ते तेव्हाचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी, ते ख्रिश्चन होते, त्यांनी ख्रिश्चनांची त्याच्यावरती नेमणूक केली त्या देवस्थानावरती, हे आपण एक वेळ बाजूला ठेवू. पहिला मुद्दा गंभीर समोर येतो या सगळ्यातून. जे साई दीपक, सर्वोच्च न्यायालयाचे वकील आनंद रंगनाथन, विष्णू जैन हे वारंवार हा तांत्रिक मुद्दा उपस्थित करतायत, कायद्याचा मुद्दा उपस्थित करतायत. जर सगळ्या मुसलमानांच्या धार्मिक स्थळांवरती नियंत्रण करण्यासाठी वक्फ बोर्ड आहे, सगळ्या ख्रिश्चनांच्या धार्मिक संस्थांसाठी नियंत्रण करण्यासाठी ते त्यांचं जे चर्चचं ते मंडळ आहे, सगळ्या पारशांची जी काही सगळी व्यवस्था आहे धार्मिक, त्याच्यासाठीचं त्यांचं वेगळं मंडळ आहे, बौद्धांच्या सगळ्या धार्मिक स्थळांचं नियंत्रणाच्यासाठी बौद्ध महासभा आहे, शिखांच्या सगळ्या गुरुद्वारे आणि सगळ्यांच्या नियंत्रणासाठी शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमिटी ती आहे. प्रत्येक ठिकाणी त्या त्या धर्माचे जे सगळे भक्त आहेत, अनुयायी आहेत, त्यांनी स्वतःची एक व्यवस्था तयार केलेली आहे आणि ती सरकारी नियमाप्रमाणे चालते. हे ठीक आहे. म्हणजे तुम्हाला तिथले कर असो किंवा तिथलं वीज बिल असो किंवा जमिनीच्या संदर्भात काही असो, मग हे बाकीच्या सगळ्यांना त्यांच्या धार्मिक स्थळांचं कसं संचालन करायचं, काय ह्याचं स्वातंत्र्य असताना फक्त सनातन हिंदूंच्या बाबतीमध्ये सरकारी हस्तक्षेप का? कशासाठी? बालाजी देवस्थान हे तिरुपती तिरुमला देवस्थान जे आहे, त्या ठिकाणी सरकार 7 IAS ऑफिसर नेमतं. एका तरी दर्ग्यावरती, एका तरी मस्जिदीवरती तुम्ही सरकारी अधिकारी नेमलेले आहेत का? मग का आमच्या तुळजापूरच्या मंदिराच्या त्या संस्थेत त्या ट्रस्टचा अध्यक्ष हा कलेक्टर असतो?
का शिर्डी देवस्थानचा सगळा कारभार हा नगर जिल्ह्याच्या त्या सगळ्या सरकारी अधिकाऱ्यांना चालवावा लागतो? कशासाठी? काय म्हणून पंढरपूरचा विठोबा हा सरकारी ताब्यामध्ये दिला जातो? तिथं बडवे कसे मारलेत, तिथं बाकीच्यांचे कसे, हा प्रश्न त्याच्या भक्तांच्या संबंधातला आहे. हे जे 3 देवस्थानं आहेत सगळ्यात मोठे, आणि पुन्हा ह्याच्यामध्ये अजून एक भ्रम तयार का केला जातो माहितीये की या सगळ्या कशा ब्राह्मणी व्यवस्था आहे, हे सगळे ब्राह्मणी पुढारी आहेत. याच्यावरती तर प्रतिक्रिया देताना सोशल मीडियावरती अशा घाणेरड्या पद्धतीनं प्रतिक्रिया आल्या तथाकथित स्वतःला पुरोगामी म्हणून घेणाऱ्यांच्या, की फार ह्यांना चरबी चढलेली होती म्हणून आता तुम्हाला प्रसादामधून ही चरबी खा. आणि ही चरबी चढताना मुद्दाम ठरवून जानवं घातलेल्या ढेरपोट्या ब्राह्मणांचे फोटो दाखवायचे आणि सांगायचे की यांना कशी चरबी चढलेली आहे म्हणून. हा जो माज आहे ना, धर्मावरती टीका करण्याचा माज ज्याला म्हणतो मी, हा आस्थेचा विषय. आणि हे जे 3 लोकदैवत मानले गेलेले ब्राह्मणी दैवत नाहीये, ती जगन्नाथपुरीचा जगन्नाथ, तिरुपतीचा बालाजी आणि पंढरपूरचा विठोबा यांना लोकदैवत मानलेले आहेत. लोकसाहित्याचे, लोक आस्थेचे सगळे ह्याचे अभ्यासक राचिम ढेरे यांची याच्यावरची पुस्तके महत्वाचं असं. हे ब्राह्मणी दैवत नाहीयेत, हे आर्यांच्या काळातली झालेली दैवत नाहीयेत, ही प्राचीन काळापासून चालत आलेली लोकदैवत आहेत असं त्यांनी अभ्यासांती मानलेलं आहे. आणि तुम्ही बिंदास सांगता की ब्राह्मणी दैवत आहे. ब्राह्मणांना चरबी चढली म्हणून या प्रसादातून चरबी चढून त्यांची चरबी उतरवायची आहे, अशी धर्मावरती टीका करण्याची माज असणारी भाषा तुम्ही वापरता. ही सगळी हिंदूंची देवस्थानं ही पूर्णपणे हिंदूंच्याच ताब्यात राहिली पाहिजे, त्यांचंच त्याच्यावरती नियंत्रण असलं पाहिजे, कारण तो आमच्या आस्थेचा विषय आहे. सरकारने जे काम करायचं ते करावं. दुसरा जो गंभीर मुद्दा समोर येतो की तुम्हाला सेक्युलरिझमच्या नावाखाली म्हणून वारंवार हिंदूच का त्यांना तुम्हाला बडवावं वाटतं. ह्या तथाकथित सेक्युलरिझमच्या नावाखाली म्हणून तुम्ही एखाद्या मशिदीमध्ये जे काही अन्न वाटप केलं तर त्याच्यामध्ये डुकराचं मांस का नाही टाकत? तुम्ही टाकून पहा, म्हणजे तुम्हाला कळेल कशी दंगल उसळते ते. हिंदू आजही सहिष्णू आहे, शांत आहे म्हणून नुसतं फक्त शब्दातून आम्ही आमचा निषेध व्यक्त करतो. समजा हा प्रकार देशभरातल्या एखाद्या मशिदीमध्ये घडला असता की त्याच्या ठिकाणी डुकराचं जे मांस निषिद्ध आहे ते मांस तिथल्या अन्नामध्ये टाकल्या गेले कळलं असतं तर आतापर्यंत भारतामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये दंगल उसळली असती. हिंदू सहिष्णू आहे म्हणून तुम्ही त्याच्यावरती वाटेल तशा पद्धतीनं तुम्ही टीका करणार, त्यापेक्षा त्यांच्या आस्थेशी असं तुम्ही खेळ करणार. आणि ह्याच्यावरती बोललं की लागलीच हे भाजपवाले आहेत, हे संघवाले आहेत, हे ब्राह्मणी काव आहे म्हणून तुम्ही त्याच्यावरती शिक्का मारणार. तुम्ही तिथं हिशोब करा, प्रत्येक त्या ठिकाणी जाणाऱ्या ज्या 3-3.5% चरबी चढली अशी माज असलेली भाषा करताना तिरुपतीला भेट देणाऱ्या सगळ्या ह्याच्यामध्ये एकूण ब्राह्मणांचं प्रमाण किती ते शोधून दाखवा. कितीतरी सर्वसामान्य नाही, करोडो भक्त देशभरातून नव्हे जगभरातून त्या तिरुपतीला जातात, ते काही सगळे ब्राह्मण नाहीयेत. ही जी पद्धत आहे आणि ज्या पद्धतीनं हा जो सेक्युलरिझम आमच्या डोक्यावरती थापावा लागला तर तुम्ही याचा निषेध करायची वेळ आलेली आहे. त्याच्यावरची उसंतवाणी. हिंदूंच्या श्रद्धेशी कोण करी खेळ, गोमांस भेसळ प्रसादात. कोण मिसळतो माशाचे ते तेल, धाडा त्वरे जेल त्यांना आधी. हिंदू विभागती विचारून जात, जोरात आघात आस्थेवर. अस्थिर करणे खेळ हा सारखा, घालून बुरखा सेक्युलर. हिंदू देवतांची असभ्य टिंगल, कोणते मंगल साधती हे. मतदानातून मिळाला दणका, त्यानेच मनका दुखावला. कांत म्हणे बुडो त्याचे नाव गाव, हिंदूवर घाव करील जो, हिंदूंवर घाव करील जो. हा ठरवून सनातन हिंदूंच्या आस्थेवरती श्रद्धेवरती केलेला घाव आहे. हे नकळतपणे झालेलं नाही. वारंवार दक्षिण विरुद्ध उत्तर असं एक भेद तयार करायचा, सनातन हिंदूवरती प्रहार करून सगळे दलित सगळे आदिवासी कसे वेगळे आहेत आणि त्यांच्यामध्ये कसं फूट आहे हे दाखवायचं. हिंदूंच्या जातीची अस्मिता पेटवून द्यायची, त्याच्या निमित्तानं भ्रम तयार करायचा. या देशामध्ये हिंदूमधल्या जातीमध्ये भांडणं लावायचे आणि परदेशामध्ये जाऊन सांगायचं की आम्ही आरक्षण रद्द करूत म्हणून. हा जो बदमाशपणा आहे काँग्रेसचा, डाव्यांचा, लिब्रांडूंचा, राहुल गांधी सारख्यांचा आणि आता त्यांच्याच रांगेमध्ये ख्रिश्चन असलेले तेव्हाचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी पण आलेले आहेत. या सगळ्यांना कालपर्यंत आपण सेक्युलर म्हणून डोक्यावर घेत होतो. यांचा सेक्युलरिझम फक्त आणि फक्त हिंदूंवरती अत्याचार करण्याचा आहे. याच्या विरोधात कृती करायचं असेल तर फार काहीच करू नका. मी स्पष्ट सांगतो, कुठलीही हिंसा करायची गरज नाही. यांना एक सुद्धा मत दिलं नाही पाहिजे.
सगळ्या हिंदूंनी इतकं जरी शपथ घेतली की जो हिंदूंच्या आस्थेच्या बाबतीमध्ये त्यांच्या आस्था दुखावेल, त्यांच्या आस्थेवरती घाव करेल, त्यांना निवडणुकीतून मतदान करायचं नाही. फक्त एकच पथ्य पाळायचं, काही बाकी करायची गरज नाही. जो हिंदू हित की बात करेगा वही देश पे राज करेगा, ही जी घोषणा होती ना तेव्हा राम मंदिरच्या आंदोलनातली, अडवाणींच्या काळातली, तेव्हा भाजपला मत द्या असा सुद्धा विषय आलेला नव्हता. जो हिंदू हित की बात करेगा वही देश पे राज करेगा. नुसतं कोटावरून जानवं घातल्यानं काही होत नाही. या सगळ्या प्रश्नावरती अजूनही राहुल गांधीनं काही सुद्धा ट्विट केलेलं नाहीये. काँग्रेसने उलट त्याच्या विरोधी भूमिका घेतलेली आहे. म्हणून फक्त एकच पथ्य पाळा. माझी कळकळीची विनंती आहे, कुठलीही बाकी कृती करू नका. मतदानामध्ये जो हिंदू विरोधी आहे, जो सनातन विरोधी आहे, जो सनातन्यांच्या आस्थेवरती घात करतो, त्याला EVM मधून बटन दाबून त्याचा घात करा. बाकी त्याला काही करायची गरज नाही. हे राक्षसाचा जीव ह्या EVMच्या पोपटामध्ये आहे. तितका पोपट तुम्ही मारा, यांचा जीव लगेच निघून जाईल. इथेच थांबूयात. धन्यवाद.